अकोल्यात साडी वाटपाचा प्रकार उघड झाल्यानंतर आता भाजपच्या उमेदवारानेच निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केले आहेत। तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने आयोग मूक गिळून बसल्याचा आरोप भाजप उमेदवार मिलिंद राऊत यांनी केला आहे। अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आमिष देण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप पुन्हा एकदा समोर आला आहे। प्रभाग क्रमांक 4 मध्ये साडी वाटपाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर आता भाजपचे उमेदवार मिलिंद राऊत यांनी थेट निवडणूक आयोगावरच गंभीर आरोप केले आहेत। तातोड नगर परिसरात अज्ञात उमेदवाराकडून महिलांच्या घरासमोर साड्या ठेवण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता। या घटनेनंतर महिलांनी साड्या नाकारत त्या फाडून पेटवून दिल्या होत्या, ज्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती। या प्रकरणाची तक्रार करूनही निवडणूक आयोगाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने आयोग मूक गिळून बसल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे। इतकंच नव्हे तर काल रात्रीपासून शहरातील अनेक प्रभागांमध्ये तिळाचे लाडू असलेले बॉक्स त्यावर प्रतिनिधींचे स्टिकर लावून वाटप केले जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे। मतदारांना आमिष देण्याचा हा प्रकार तात्काळ थांबवावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी भाजप उमेदवाराकडून करण्यात येत आहे। या प्रकरणावर निवडणूक आयोग काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। हा जो प्रकार झाला हा अत्यंत निंदनीय असा प्रकार आहे। मला तर आश्चर्य वाटते की बा निवडणूक आयोग किंवा प्रशासन मी कालसुद्धा मागणी केली होती की यावर कडक कारवाई झाली पाहिजे, जे दोषी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे। हा जो आमिष दाखवण्याचा किंवा खोटे भूलथापा देऊन बळी पाडण्याचा प्रयत्न जो चालू आहे त्याच्यावर अत्यंत कठोर कारवाई झाली पाहिजे अशी माझी कालही मागणी होती, आजही मागणी आहे। आणि साडी वाटपच नाही तर आता तर लड्डू वाटपाचा सुद्धा कार्यक्रम आहे आणि विशिष्ट पद्धतीनं रोज लड्डूसुद्धा वाटून राहिले ते त्यासवरून मला तेच वाटत आहे की बा मूग गिळून जे बसलेलं आहे निवडणूक आयोग किंवा प्रशासन त्यांनी कठोरात कठोर कारवाई करायला पाहिजे अशा विषयावर। आणि त्याच्या हे तर लड्डू वाटप किंवा साडी वाटप अजून काही प्रकार जर काही चालू असेल तर याची सत्यता समोर आली पाहिजे।